नमस्कार, मी सायली. युगांधर महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. चला जाणून घेऊया आजच्या ताज्या घडामोडी. ताज्या घडामोडीसाठी युगांधर महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयाचा ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या धर्तीवर पुनर्विकास करण्यात येणार असल्याची मोठी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आणि कल्याण लोकसभा खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी केली. सद्यस्थितीतील मध्यवर्ती रुग्णालयाच्या आवारातच सुमारे 500 खाटांचे अत्याधुनिक रुग्णालय उभारण्यात येणार आहे. आज आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी उल्हासनगर शहरातील आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. प्रथम त्यांनी मध्यवर्ती रुग्णालयाला भेट देऊन सर्व सुविधांच्या आरोग्याच्या सुविधांसाठी सातत्याने आदरणीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या सूचना होत्या आणि त्याचबरोबर सन्माननीय आमदार महोदयांची सातत्याने मागणी होती. त्यामुळे या दोन्ही आरोग्य विभागाच्या सगळ्या यंत्रणांना आम्ही सगळ्यांनी संयुक्त भेट दिली. या भेटीच्या दरम्यान ज्या पद्धतीने उल्हास महानगरपालिकेच्या परिसरामध्ये असणारा आमचं सार्वजनिक आरोग्य विभागाचं हॉस्पिटल जे 200 बेडचं आहे त्याला अधिक चांगल्या पद्धतीने स्ट्रेंथनिंग करणं हे आवश्यक आहे. पेशंटचा फ्लो प्रचंड आहे, तो साहजिकच पेशंटच्या फ्लो प्रमाणे राईट रिझल्ट द्यायला पाहिजे त्यासाठीचा निर्णय आणि त्याबद्दलची एक व्यापक चर्चा झाली की ज्याच्या माध्यमातून ज्या काही त्याच्यामधल्या उणीव आहेत, ज्या कागदोपत्री पूर्तता करायची आहे त्या सगळ्या पूर्तता करून पुढच्या टप्प्यामध्ये उल्हासनगरचं हॉस्पिटल स्ट्रेंथनिंग करणं आणि 200च्या अगेन्स्ट 500 बेडपर्यंत हॉस्पिटल करण्याबद्दल सुद्धा आजच्या बैठकीच्या निमित्तानं आम्ही सगळ्यात मिळालेले एक निर्णय घेतलेला आहे. त्याचबरोबर ज्या ESICच्या हॉस्पिटलमध्ये आपण आलो ते हॉस्पिटल सुद्धा अतिशय प्रशस्त आणि भविष्य काळामध्ये या उल्हासनगर परिसरातल्या सर्व एका बाजूला कामगार क्षेत्रात काम करणाऱ्या IPNसाठी आणि त्याच्याबरोबर महात्मा फुले आणि आयुष्यमान भारत योजना ही एक शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे. त्याच्या माध्यमातून सामान्य नागरिकांच्यासाठी सुद्धा हे हॉस्पिटल उपलब्ध होणार आहे. या हॉस्पिटलची आता असणारी 100 बेड याच्यापेक्षा सुद्धा अजून 100 बेड वाढवणार आणि केवळ सेकंडरी पर्यंत जातात टर्सरीच्या सगळ्या सेवा सुद्धा म्हणजे विशेषतः ज्या मोठमोठाल्या हॉस्पिटलमध्ये जे काही ऑपरेशन्स व्हायला पाहिजे त्या सगळ्या ऑपरेशन करण्याबद्दलच्या सुद्धा ज्या काही उपाययोजना करायला पाहिजेत, सुधारणा करायला पाहिजेत, निर्णय घ्यायला पाहिजेत आणि त्याच्यासाठी फंड्सची तरतूद सुद्धा करायला पाहिजे. त्याबद्दलचं नियोजन आदरणीय खासदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये सर्व महापौर मॅडम आहेत, सर्व सन्मान्य आमदार महोदय यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज आपण या ठिकाणी घेतलं. थोडक्यात उल्हासनगर महानगरपालिकेच्या परिसरात असणाऱ्या 2 मोठ्या हॉस्पिटल आणि त्याच्याबरोबर पलीकडच्या डॉक्टर बालाजी केनीकरांकडे असणारं छाया हॉस्पिटल असेल किंवा पलीकडच्या बाजूला असणारं हॉस्पिटल 200 बेडचं पॅटर्न की ज्याच्यामधल्या सुविधांबद्दल सुद्धा बऱ्याचशा लोकांच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या. त्या सगळ्या सुविधा सुद्धा अधिक चांगल्या पद्धतीनं एका बाजूला राज्य सरकारच्या निधीतून, दुसऱ्या बाजूला DPDCतून आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या माध्यमातून सुद्धा आपण उपलब्ध करून देणार. खरं तर आज आम्ही आलो होतो ते लोकार्पण करावं आणि त्यासाठी एकदा खासदार साहेबांनी या हॉस्पिटलला भेट देऊन अजून काय उणीवा त्या सांगायला आपण केलं कारण बऱ्यापैकी हॉस्पिटल आपण तयार केलं. परंतु आज खासदार साहेबांनी आणखी काय सूचना दिल्या की त्याच्यामध्ये एवढं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर असेल तर सगळ्या सर्व्हिसेस सुद्धा उपलब्ध होतील आणि मग याच्यामध्ये आता ज्या उपलब्ध असणाऱ्या सेवा आहेत त्यामध्ये आहेतच पण इतरही सगळ्या सेवा म्हणजे इथं कॅथलॅब, CT स्कॅन, MRI वेगवेगळ्या पद्धतीचे सगळे ऑपरेशन्स असतील. ऑन्कोचा सुद्धा विभाग सुरू करता येत होता. यासाठी सुद्धा आजच्या बैठकीमध्ये चर्चा झाली की ज्याच्यामुळं आज जे आपण लोकार्पण करणार होतं एक पुढच्या आठवड्याभरामध्ये, 15 किंवा 1 महिन्याभरामध्ये त्याच्यापेक्षा कालावधी वाढू द्या, इतरही सगळ्या सुविधा घेऊन आपण लोकार्पित करूया अशा पद्धतीचा निर्णय. उल्हासनगरच्या शासकीय वैद्यकीमध्ये ज्यांना दोषी ठरलं असेल त्यांना आजची बैठक आटोपल्यानंतर त्यांच्यावरती कारवाई होईल. कारण सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सगळ्या यंत्रणा या लोकांसाठी आमच्या सोयीसाठी नाही तर समाजाच्या सोयीसाठी. त्यामुळे याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावरती तात्काळ कारवाई होईल. पण आजच्या बैठकीमध्ये हेही सांगितलं आहे एका बाजूला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट बरोबर अंतर्गत कामकाज म्हणजे बऱ्याच वेळा अशा तक्रारी असतात की आपण सगळेजण बघतो तेवढा इन्फ्रास्ट्रक्चर नाही, अमुक नाही, तमुक नाही, पण जे उपलब्ध आहे त्याच्यामध्ये किती चांगलं काम करतो यासाठी सुद्धा आमच्या सर्व डॉक्टर्सना सूचना दिल्या आणि मला असं वाटतं की यानंतर 1 महिन्याभरामध्ये परत एक आदरणीय खासदार साहेबांच्या संविधान बैठक घेणार आहोत. त्यामध्ये आता असणारे पेशंट्स, आता असणारे ऑपरेशन्स, आता होत असणाऱ्या महात्मा फुले आरोग्यदायीपासूनच्या सगळ्या यंत्रणातल्या सेवा आज ज्या मिळतात आणि महिन्याभरानंतर मात्र तुम्हाला फरक दिसायला चालू. म्हणजे आजची बैठक ही एका बाजूला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी नवीन सुधारणांसाठी पण अंतर्गत कामकाजामध्ये सुद्धा अतिशय वेगाने आपल्याला सुधारणा दिसेल एवढी मी खात्री आपल्याला देतो. सर, लहान मुलांसाठी त्या ठिकाणी व्हेंटिलेटर देखील आहे पण लहान मुलांसाठी व्हेंटिलेटर तिथं नाही आहे. आपण समजून घ्या आपलं सेकंडरी हॉस्पिटल आहे. बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या सगळ्यांचा सुद्धा समज गैरसमज असा सार्वजनिक आरोग्य
आरोग्य विभागाकडे असणाऱ्या एकूणच सेवा ज्या आहेत त्या प्रायमरी आणि सेकंडरी सेवा असतात. ज्या टर्सरीच्या सेवा आहेत त्या टर्सरीच्या सेवा ह्या वैद्यकीय शिक्षण विभागाची जी मोठमोठाले हॉस्पिटल असतात तिथं असतात. त्यामुळे व्हेंटिलेटरची सुविधा सुद्धा टर्सरीच्या हॉस्पिटल असतात तिथं असतात. त्यामुळे ते आमच्याकडे थोडी अडचण होते ही धन्यवाद व्यक्त करतो की आज त्यांनी वेळात वेळ काढून या ESIC हॉस्पिटल त्याचबरोबर सेंट्रल हॉस्पिटलला व्हिजिट दिली आणि सेंट्रल हॉस्पिटल कशा प्रकारे अजून ऑग्युमेंट करू शकतो, त्याची सुविधा सेवा जी आहे ती अजून कशा प्रकारे वापरू शकतो. आणि ESIC आपण प्रश्न विचारला की कधी त्याचं उद्घाटन आहे. मला वाटतं आता या उल्हासनगरमध्ये महानगरपालिकेचं एक 200 बेडचं हॉस्पिटल ऑलरेडी सुरू आहे. तिथे लोकांना चांगली सुविधा मिळते. आतापर्यंत म्हणजे आता आम्हाला प्रेझेंटेशनमध्ये कळालं की आतापर्यंत हजारो ऑपरेशन, मला वाटतं 6 ते 8 हजार ऑपरेशन जे आहे हे जेव्हापासून हे सुरू झालं आहे महानगरपालिकेचं हॉस्पिटल तेव्हापासून झालेलं आहे. त्याच्यामध्ये सगळे मेजर मायनर सगळे ऑपरेशन असतील, न्यूरोचे असतील, ऑन्कोचे असतील, ऑर्थोचे असतील, सगळे ऑपरेशन जे त्या ठिकाणी झाले. तर त्याच्यामुळे एक मोठा दिलासा जो आहे तो उल्हासनगर वासियांना मिळाला. त्याचबरोबर आता हे ESIC हॉस्पिटल आहे, त्याचबरोबर आम्ही सेंट्रल हॉस्पिटलची पण पाहणी केली. या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये देखील सुविधा जी आहे ही लोक डॉक्टर जे त्या ठिकाणी देत आहेत त्याच्यामध्ये अजून कशा प्रकारे सुविधा वाढू शकतो. आणि त्याचबरोबर ते सेंट्रल हॉस्पिटल जे 200 बेडचं आहे ते येणाऱ्या काळामध्ये 400 किंवा 500 बेडचं कशा प्रकारे बनवता येईल याच्यावरती चर्चा झाली. ती मागणी जी आहे ती आम्ही सगळ्यांनी मंत्री मोदयांकडे केली आणि ती मागणी त्यांनी मान्य केली की ज्या प्रकारे ठाण्याचं सिव्हिल हॉस्पिटल झालं 700 बेडचं, त्याच धर्तीवरती उल्हासनगरच्या सेंट्रल हॉस्पिटलचं देखील रिडेव्हलपमेंट त्या ठिकाणी झालं पाहिजे. उल्हासनगरचं हॉस्पिटल सुरू असताना त्याच्या बाजूला जागा जिथे अवेलेबल आहे त्या जागेमध्ये जे आहे नवीन हॉस्पिटलचं बांधकाम येणाऱ्या काळामध्ये त्याचा DPR बनवून सगळ्या गोष्टी करू आणि स्टेप वाईज हे उल्हासनगरचं सेंट्रल हॉस्पिटल आहे. त्याचबरोबर मेटर्निटी हॉस्पिटल जे आहे हे मेटर्निटी हॉस्पिटल त्या ठिकाणी एकत्र करून, कारण की मेटर्निटीच्या इथे पण जागा नाही आहे, तर उल्हासनगरचं सेंट्रल हॉस्पिटल आणि मेटर्निटी हॉस्पिटल एकत्रित मिळून 500 बेडचं हॉस्पिटल, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जे आहे ते उल्हासनगरमध्ये या ठिकाणी उभं आहे.